तेलंगणाने जो आदर्श दाखवला आणि महाराष्ट्राने जो विश्वासघात केला, खरं तर एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासंदर्भात, त्यांच्या वेतनासंदर्भात ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस सदानंद गुणवत्ते आणि गोपीचंद पडळकर या भारतीय जनता पक्षाच्या मोहऱ्याकडून प्रचंड आंदोलन उभं केलं होतं। एसटी तोट्यात आहे, एसटीचं विलिनीकरण करा, कर्मचाऱ्याचे पगार वाढवा, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवा। पण भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये येऊन बराच काळ लोटल्यानंतर अद्यापही या एसटीचे विलिनीकरण झाले नाही, कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले नाहीत, ना कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या। परंतु हे धारिष्ट आणि आदर्श तेलंगणा सरकारने दाखवून आमचे मुख्यमंत्री तेथील रेवंत रेड्डी यांनी TSRTC म्हणजेच आपल्याकडचं जसं MSRTC आहे त्याप्रमाणे त्या पूर्ण एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण केलं। आता महाराष्ट्र सरकार कधी करेल? त्यांनी पूर्णतः विलिनीकरण केलं। एकूण कर्मचाऱ्याच्या 32 पैकी 31 मागण्या तेलंगणा सरकारने मान्य केल्या। मग यातूनच भाजप सरकारचा आणि भाजप नेत्यांचा, महायुतीच्या नेत्यांचा दुपट्टीपणा आता हा जनतेच्या पुढे उघडा झालेला आहे। हे यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही। आमची सत्ता आल्यास आम्ही एसटीचं विलिनीकरण करू अशी भीमगर्जना या महायुतीच्या नेत्यांनी त्यावेळेस केलेली होती। आणि गुणवंत सदावर्ते आणि पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड भावनाशी त्यावेळेस खेळ केला होता। त्यांच्या भावनाचा आणि त्यांच्या अडचणीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन भडकवून एसटी कर्मचाऱ्याला आंदोलनासाठी प्रवृत्त केलेलं होतं। पण पुढे काय झालं? सरकार आली आणि सर्व विसरून गेले। कुठे लपून बसले आहेत आता गुणवंत सदावर्ते आणि गोपीचंद पडळकर? आता का पुढे येत नाही? तेलंगणातील सरकार ज्यावेळेस करू शकतो, विलिनीकरण करू शकतो, त्या सर्व मागण्या पूर्ण करू शकतो। जवळपास 32 पैकी 31 मागण्या त्यांनी पूर्ण केल्या। कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला। इकडे तर सर्व कंत्राटीच चालला आहे, ठेकेदारीच चालली आहे आणि तिकडे उलट तेलंगणामध्ये कंत्राटी कामगारांना परमनंट करण्याचं काम सुरू झालेलं आहे। या सर्व मागण्या मान्य करत असताना त्यामध्ये कर्मचाऱ्याचे वेतन विलिनीकरण करून 10 ते 11% वाढीपर्यंतचा निर्णय तेलंगणा सरकारने घेतला आहे। वेतन पुनर्निरीक्षण आयोगाची 11% वेतन वाढीची मागणी त्यावेळेस आता तेलंगणा सरकारने मान्य केली आहे। मान्यता प्राप्त संघटनाच्या निवडणुका पुन्हा घेण्याचा निर्णय जो दीर्घकाळ थांबलेला होता तो सुद्धा पूर्ण झालेला आहे। या अशा अनेक मागण्या, जवळपास प्रलंबित अनुकंपा नियुक्तीच्या ज्या मागण्या असतील हेही पूर्ण केल्यात। महागाई भत्ता आहे जो DI प्रलंबित देयके मंजूर करायचे सुधारित आहेत ते पुन्हा मान्य केलेत। PF आणि सहकारी संस्थांशी संबंधित प्रलंबित देयके सरकार व्यवस्थापन त्यासाठी सोडवण्यास सरकार आणि व्यवस्थापन सहमत झालेलं आहे। PRC अंतर्गत 2021 आणि 2025च्या थकबाकी देयकाचे टप्प्याटप्प्याने परतावे देण्याचा निर्णय झाला आहे। चालक, वाहन, मेकॅनिकल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाची भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे। कंत्राटी आणि आउटसोर्स कर्मचाऱ्याचे नियमित करण्याचं निर्णय आणि 12 ते 15 तास जे कर्मचारी एसटी कंडक्टर, वाहक, चालक ड्युटी करतात त्यांना फक्त केवळ 8 तासची ड्युटी लागू केली आणि जर त्यांनी अतिरिक्त ड्युटी लागू केली तर त्यांना वाढीव भत्ता वेतनावर देण्याचा निर्णय घेतला। अशा 31 मागण्या मान्य केल्या। आता माझा प्रश्न आहे महायुती सरकारला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आणि ज्या आंदोलनामध्ये जनतेच्या, कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळणाऱ्या नेत्यांना की तुम्ही कधी आता हे मागण्या मान्य करून घेणार की केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात लोकांना मूर्ख समजून, कर्मचाऱ्यांच्या भावनाशी खेळून, बनवामनवी करून सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा एक नांद होता का? ही एक त्यांच्याशी बनवाबनवी होती का? याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यावं आणि लगेच
तेलंगणाच्या धर्तीवर तेलंगणाने जो आदर्श दाखवला त्याच पद्धतीनं या एस टीचं विलिनीकरण तात्काळ करावं. कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते वाढवावेत, एस टीची संख्या वाढवावी, प्रलंबित देयके द्यावेत आणि जे कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कर्मचारी आहेत, जो सपाटा सुरू केला आहे सरकारने, त्या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीनं त्यांनी त्या ठिकाणी सामावून घ्यावं, सरकारी सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी आम्ही करतो आहोत. या संदर्भात एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेशी आम्ही चर्चा करू. सरकारने दिलेला शब्द पूर्ण झाला नाही तर एस टीच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सरकारकडे मागणी करण्यासाठी आम्ही भाग पाडू, ती मागणी करू असा आम्ही निर्णय घेतो आहोत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री हा संपूर्ण टाकू एसटी संपूर्ण टाकू. हो, हे एसटीचं सगळं सुरू असताना राज्यामध्ये बॅटरीच्या बसेस मोठ्या प्रमाणात आणण्यात आलेल्या आहेत. पर किलोमीटर 25 रुपये किलोमीटर नुकसान होते असं कामगार संघटनांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकीकडे आधुनिकीकरण एसटीचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे, शिवाय बाकी बसेस सुरू आहे, त्याला तुम्ही समाधानी आहात का तुमचं विलिनीकरण हीच एकमेव मागणी आहे? नाही, असं आहे. विलिनीकरण तोटा मोठ्या प्रमाणात होतो आहे, हेच आता आपण मान्य करतो. दरवर्षी सरकार सांगते की एस टी महामंडळाला प्रचंड तोटा आहे. अरे सरकार आहे सेवेची आहे, बस सेवेसाठी आहे. ही ग्रामीण भागातील खरं म्हणजे एस टी म्हणजे त्यांची एकदा आपण त्याला म्हणू की रक्तवाहिनीसारखी आहे. आणि अशा वेळेस त्या ग्रामीण भागातील गोरगरीब सामान्य माणसाच्या, शोषितांच्या, पीडितांच्या सेवेसाठी असलेली जर बस तोट्यात जात असेल तर ओरडं करण्याची गरज काय, बोंबा मारण्याची गरज काय? त्यामुळं तेलंगणाने जे विलिनीकरण केलं तसं विलिनीकरण करा, कर्मचाऱ्यांना नियमित करा. तोटा होतो ते कसं फायद्यात आणायचा निर्णय घ्या. ते करू शकतात, हे का करू शकत नाही? आणि त्यावेळेस तर त्यांच्याच नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली की आम्हाला हे विलिनीकरण करा. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस, म्हणजे बेंबीच्या देठापासून घसा कोरडा परत होईपर्यंत ठणाण बोंबलत होते. आता यांच्या घशात काही पाणी राहिलं की आहे की नाही, काही बोलायला काही राहिलं की नाही? त्यामुळे सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. उद्धव पुण्यामध्ये जे आहे ते काल सुमित्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले आहेत. त्यांनी राजकीय पत्रिका सुद्धा यावर लागली. क्षीरसागर बोलले की अनेक राजकीय पक्षांना असं वाटतं की मोठं व्हायला पाहिजे असं नाही, असं आहे की प्रत्येकालाच वाटते. कसं आहे की नगरसेवकाला वाटतं की मी नगराध्यक्ष झालो पाहिजे, नगराध्यक्षाला वाटतं मी आमदार झालो पाहिजे, आमदाराला वाटतं खासदार झालो पाहिजे, खासदाराला वाटतं की केंद्रात मंत्री झालो पाहिजे, कोणाला मंत्री व्हावं वाटतं, कोणाला. आता ज्याचे त्याचे हे कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्यावर अधिक चर्चा करण्याची गरज नाही. आता इथे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, ते इतर पक्षाला संपवत आहेत तर दुसऱ्याचा मुख्यमंत्री होऊ देतील कसा? कारण हा जसा बगळा आहे, डोळे बंद करून माशांना टिपतो, तसं भारतीय जनता पक्ष आहे, डोळे टिपतो आणि इतर विरोधी पक्षाचे जेवढे मिळतील तेवढे मासे गिळंकृत करतो. हा राक्षस आहे, म्हणजे आमदार खासदार खाणारा. त्यामुळे आत्ताच अलीकडे पाहिलं आपण, यांना संतुष्टी कधीच मिळत नाही. त्यामुळे त्यांनी कोणाचं बॅनर काय लावलं कार्यकर्त्यांनी तो त्यांच्या भावनेचा प्रश्न असतो. पण प्रत्यक्षात आत्ता तरी सध्या परिस्थिती नाही. उद्या राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यातील जे काही समस्या आहेत, प्रश्न आहे, त्यावर अधिक ते पक्ष लक्ष देतील असं मला वाटतं. भाऊ, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट झाली अशा प्रकारचं ट्विट प्रबुद्ध भारतने केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ते नाकारलं आहे आणि चुकीचा अफवा पसरवल्यामुळे कारवाई करण्याचे संकेत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी. नाही, मला मी वाचलंय, ते ऐकलंय मी. पण आता खरं काय ना खोटं काय ते मी काय सांगू शकणार? भेटलंय की नाही भेटलंय, केवळ चर्चा आहे का, त्यांनी ट्विट केला ते कुठल्या आधारावर केला असेल, त्याचं उत्तर ते देतील. पण अलीकडे कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्या काही घटना आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळत आहेत, त्यामुळं असं म्हटलं जातं की जवळीक वाढत चालली आहे. आता कोणाची जवळीक कोणाशी वाढते राजकारणात काही खरं नाही. कारण महाराष्ट्रातलं राजकारण सगळ्या देशापेक्षा राजकारण नासकं झालेलं आहे. त्या नासक्यामध्ये आपण आपला तोंड घालून कशाला आपण वाईट होऊन जायचं? त्यामुळे यावर मला अधिक बोलायची गरज वाटत नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्र जे आहे करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यात उतरलं अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे ते विखे पाटील यांनी केलेलं आहे. आता पाहू. आता हे तर मागचे 3 दुष्काळ जे पाहिलेत, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, आता ह्या वेळेस पुन्हा जे काही सरकारचं म्हणणं आहे विखे पाटलांचं, तर मला वाटतं की दुष्काळ महाराष्ट्रातला कुठे संपला आहे? दुष्काळ संपला असता तर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या असत्या. रोज 4 शेतकरी, महिन्याला 100 शेतकरी आत्महत्या का करतात? महाराष्ट्र शेतकऱ्याचा हब काय आहे, का झालेला आहे?
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या का करतात? त्याच्या शेतीला पाणी मिळालं असता आणि त्याच्या उत्पादनाला भाव मिळाला असता तर शेतकरी आत्महत्या कशाला केला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. अशोक खरच्या फॉर्म हाऊसवर जे आहे ते संशयास्पद व्हिडिओ जे आहे ते एसआयटीच्या हाती आलेला आहे. हं? अशोक खरातेच्या फॉर्म हाऊसवर जे आहे ते संशयास्पद व्हिडिओ जे आहे ते एसआयटीच्या हाती आलेला आहे. आता काय संशयास्पद आहेत? सगळे तर व्हिडिओ ओपनच आहेत. देवाच्या नावाखाली, आशीर्वाद देण्याच्या नावाखाली, बंधुगिरीच्या नावाखाली काय म्हणजे हे लोकांना चौकामध्ये नेऊन, खरं तर कायद्याच्या पेक्षा हे सगळे पुरावे बघता चौकामध्ये नेऊन प्रत्येक त्यांना फटके दिले पाहिजेत आणि खुलेआम सर्वांच्या पुढे अशा प्रवृत्तीला फाशी दिली पाहिजे की पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही. त्याला छडून मारलं पाहिजे. ज्या पद्धतीनं त्यांनी महिलांच्या भावनेचा, गैरसमजूचा फायदा घेतला आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशा भोंदूगिरीला कुठेही स्थान देता कामा नये. आता ही चौकशी सुरू आहे. त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या ट्रस्टमधल्या एकाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याचा तो प्रकार आहेच. नवरा बायको गेलेत बिचारे त्याच्या ट्रस्टमधील खरातांच्या. ही चौकशीमधून काय निष्पन्न होते आज तरी काय ठोस सांगता येत नाही. बडे मासे आले की चौकशी गुंडाळली, छोटे मासे असले की चौकशी पुढे गेली. हेच महाराष्ट्रामध्ये चाललं आहे. आता कोण बडे मासे, कोण छोटे मासे हे किती SIT उघड करते. कारण SIT म्हणजे काय देव नाही, सरकारच्या अधिपल्याखाली काम करणारे आहे, जसं ED CBI करते. त्यामुळं हेही सरकारच्या इशाऱ्यावरच काम करतात. हे कुठे प्रामाणिकपणे चाललं आहे? जवळपास 150 SIT नेमल्या आहेत. काय निकाल आला? 10 SITचा निकाल आलेला नाही. बोंबलत बसा, लांबवत बसा, घोषणा करत बसा, हेच महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. अनिश्चित संस्थापक श्याम मानव यांनी परवा आपल्या भाषणात म्हणले की यामध्ये मुख्यमंत्री असताना शिंदे त्या ठिकाणी बाबांचे भक्त होते म्हणून हा प्रकार उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जर 2-4 मंत्री किंवा आमदार या प्रकरणात असतील तर ते तिथं दडपण्यात आलं असं त्यांचा आरोप आहे. काही गोष्टी आपल्या श्याम मानव खरं बोलतात. त्यांच्या बोलण्याचा स्पष्ट रोग जो आहे तो दिसतो आहे. त्यामुळे हे खरं आहे, वस्तुस्थिती आहे की श्याम मानव सर बोलले की त्यामध्ये जे प्रकरण उघड झालं आणि कशामुळे झालं यावर आता विस्तृत चर्चा पगडी प्रेस मला घ्यावी लागेल. श्याम मानव बोलले की महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे आहे ते आम्हाला भेटायला मिळत होतं महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत. मात्र जेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एकही आम्हाला भेटायला मिळालं नाही. कायदा सुद्धा पारित करण्याची त्यांची मंशा नाही, अशा प्रकारची टीका सुद्धा श्याम मानव यांनी. मी होतो कार्यक्रमात, प्रेसला नव्हतो. आता या सरकारचा विश्वासच भोंदूगिरीवर आहे, अंधश्रद्धेवर आहे. तर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या विरुद्ध हे सरकार कशाला भेटतील? विरोध करणाऱ्यांना त्यांचं समर्थन करणारं सरकार आहे. त्यामुळे फडणवीसांचं सरकार आल्यापासून या ज्या काही याला ऊत आला आहे, बुवागिरीला, कर्मकांडाला, धर्मकांडाला, हे सगळं जे घडतं आहे हे बोवे निर्माण झालेत, महाराज निर्माण झालेत, बोगस, नालायक, हरामखोर हे जे काही निर्माण झालेत हे जर आपण या कायद्याचं रूपांतर केलं असतं, कायद्याची अंमलबजावणी केली असती तरी झाले नसते. पण दुर्दैवानं सरकारच पाठीशी घालताना दिसत आहे. त्यामुळे श्याम मानव सर म्हटले ते खरं आहे. भाऊ, ऑटो आणि रिक्षा चालक जे आहेत ते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह हा चुकीचा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांना येत नसेल त्यांना मराठी शिकवू असंही ते म्हणाले. तुम्ही कसं बघताय? नाही, असं आहे की मराठी महाराष्ट्रात येणाऱ्या मराठी माणसाला, आता आम्हाला हिंदी येते थोडी, पश्चिम महाराष्ट्रातल्या माणसाला हिंदी बोलताच येत नाही. एक वस्तुस्थिती आहे. अनेक नेत्यांना बोलता येत नाही. मी पाहिलेत मोठे नेते जे केंद्रीय मंत्री राहिले, केंद्रामध्ये गेलेत, त्यांना हिंदी बोलता येत नाही. आता असं आहे, प्रत्येक भाषा प्रत्येकाने शिकलीच पाहिजे. मराठी आहे, महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रीयन माणसांनी, मराठी राहणाऱ्यांनी मराठी बोलली पाहिजे. तेलंगणात राहतो माणूस तर तेलुगू बोलली पाहिजे. त्याबरोबर इतर भाषा बोलू नये किंवा इतर भाषेचा वापर करू नये. ज्याला समजते, उद्या जर मला माझ्याशी हिंदीमध्ये कोणी संवाद साधला तर मी त्याच्याशी हिंदीमध्ये बोलेल, माझ्याशी मराठी संवाद साधला मी मराठीत बोलेल. मग अशा वेळेस मराठी भाषेच्या संदर्भात सक्ती मराठी महाराष्ट्रामध्ये कशाला त्याची अस्मिता जपायला पाहिजे. पण इतर भाषेचा द्वेष करणं हे मात्र चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत. शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर बागेश्वरबाबत चर्चेत आलेले आहे आणि त्यानंतर त्यांचे सर्वत्र विरोध सुरू आहे. नाही, त्याला तर जेवढ्या बागेश्वरला, हा कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिश वृत्ती, याला बाबा केला आहे जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी. आता
दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते. याला अक्कल कवडीची नाही आहे त्याला. या म्हणा हा कसला बाबा आहे भोंदू, याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ या बंधूला, असं आम्ही पहिलेच ट्विट केलं आहे. महाराजांचा अवमान करणार कुठे गेले आता ते महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणून त्याला वाईट धंदे करायचे ना, महाराजांचं नाव घेऊन आपले पाप ढाकायचे, असे काही महाभाग महाराष्ट्रात खूप झाले आहेत. त्यांनी आता यावर का गपचूप राहत आहेत? ज्यावेळेस तो युपीतला एक लेखक पंतप्रधानांशी छत्रपती शिवरायांची तुलना करतो त्यावेळेस बोलत नाही. बागेश्वर आणि महाराजांचा तर जाप म्हणजे महाराजांना तर त्यांनी असं ठरवलं की त्या कोणत्या त्या स्वामीच्या चरणी नतमस्तक झाल्याची घोषणा केली, भाषणातून त्यांनी व्यक्त केलं. हे किती करंटेपणा आहे, नालायकपणा आहे. छत्रपती शिवराय कोणापुढे झुकले असते तर स्वराज्याची निर्मिती झाली नसती. महाराज देव मानत होते, पण महाराज अशा बंधुगिरींना कधीच थारा देत नव्हते. महाराजांचा विश्वास स्वतःवर होता, महाराजांचं कर्तृत्व फार मोठं होतं, म्हणून या स्वराज्याची निर्मिती झाली. पण हे भोंदूच्या मागे लागून काहीतरी नवीन भोंदू तयार करण्याचं काम, जुन्या भोंदूला पुढे आणून नवीन भोंदू पुन्हा त्याचं नाव घेऊन पुढे करतोय, असं माझा स्पष्ट आरोप आहे. हो, सोलापूरमध्ये आणखी 3 सोलापूर महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये आणखी 3 बालमाता मिळाल्याचं माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. बालमाता सोलापूर कुमारी माता, हां नाही कुमारी माता तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अजूनही महिलांच्या शोषण, मुलींचं शोषण महाराष्ट्रात प्रचंड वाढ झाली आहे. जेवढी भाजप शासित राज्य आहेत त्या सगळ्या राज्यामध्ये महिलांच्या शोषणात ते सगळी राज्य पुढे आहे. याचा अर्थ असा आहे की महिला ही या विचारामध्ये दुय्यम स्थानी आहे. तिच्या संरक्षणाची, तिच्या आरोग्याची, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाची कोणालाच काळजी वाटत नाही. त्यामुळे बिनधास्त आरोपी या लहान लहान मुलींचं शोषण करतायत, त्यांना गरोदर करून त्या माता ठरवत आहेत. हे कधी थांबेल? कायदा लागू करणारे, कायदा अंमलबजावणी करणारे, कायद्याचं पालन करणाऱ्यावर जोपर्यंत धाक निर्माण होत नाही तोपर्यंत ह्या घटना थांबू शकत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला अशा अनेक घटनांनी महान शर्मेनी खाली घालावे लागते. तरी पण राज्यकर्ते यातून बोध घेत नसतील तर सत्ता आणि संपत्तीच्या मागे हे लागले आहेत. त्याच्या पलीकडे यांना काही दिसत नाही. हे पुढे आता आलेलं आहे. एक विधान तुमचं पुढे आलेलं आहे, चर्चेत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार, कसं काय साध्य करणार? बहुमत आमच्याकडेच आहे. मागच्या वेळेस आमच्या गफलती झाल्या, त्यांच्याकडे भाजपकडे फक्त 24 सोडून 42 लोक आमच्या विचाराची आहेत, आमच्या बरोबर आहेत. मागच्या वेळेस काही गोंधळ झाला त्याला आम्हीच लोक जबाबदार होतो. त्यामुळे आमच्या चुकीमुळे ते घडलं. त्यामुळे आम्हाला महापौर बनवणं आम्हाला फार काही वाईट दूर नाही किंवा अवघड नाही. त्यामुळे लवकरच महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता दिसेल. कशी येणार मग काय? सगळेच आमच्या सोबत आहेत. आता 24 सोडून 42 लोक आमच्या सोबत आहेत आणि त्या 24 मधलेही काही लोक महापौराला उतरवण्याच्या तयारीत आहेत. हो, एक प्रश्न असा आहे, अजित पवारांचा जिथे अपघात झाला त्या ठिकाणी मिरची आणि काही सुया आता सापडलेल्या आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक हे सगळं सुरू आहे किंवा अघोरी प्रकार काही सगळ्या प्रकरणामध्ये राज्य चाललं पुढं पुरोगामी महाराष्ट्र. आता जिथे सत्ताधारी मंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे करतात, जिथे मंत्रिमंडळच त्या नादी लागलेलं आहे, म्हणजे सत्ताधाऱ्यांनाच आता हे सगळं पाहिजे आहे. आणि आता नवीन कुरापती काढायचा नवीन धंदा सुरू झाला आहे. नवीन एकमेकाचा बंदोबस्त करण्यासाठी पूर्वी वैचारिक प्लॅटफॉर्म तयार होते की वैचारिक विचारातून, आपल्या कृतीतून, कार्यातून, कर्तृत्वातून पुढच्याला कमी करत होते. स्वतःची लाईन वाढवा, स्वतःची रेष वाढवा, दुसऱ्याची रेष कमी करू नका असं आपण म्हणतो. पण अलीकडे दुसऱ्याची रेष पुसताना तंत्रमंत्राच्या सहाय्यातून पुसून टाका, कमी करू नका, पुसूनच टाका. हे नवीन अघोरी प्रकार महाराष्ट्रात सुरू झाले आहे. त्याला सरकारच खतपाणी घालत आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही काय करू हे त्या विमान अपघातातील सापडलेल्या वस्तूवरून दिसतं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.